नमस्कार. समय संघर्ष न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. गुणवत्तेची उच्च परंपरा कायम जोपासलेली धाराशिव जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील भोसगा येथील राजमाता जिजाऊ बहुउद्देशीय संस्था संचलित धर्मवीर संभाजी विद्यालय ही शाळा. या शाळेमध्ये अत्यंत उत्साहात भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उस्मानाबाद जनता सहकारी बँकेचे संचालक पांडुरंग धोंगडे आणि नवभारत विद्यालय खरोसा तालुका औसा येथील सेवानिवृत्त आदर्श शिक्षक शिवाजी भातमुडे लाभले होते. पांडुरंग धोंगडे व शिवाजी भातमुडे यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. संस्थेच्या अध्यक्षा पार्वती आवरादे व संस्थेचे सचिव महादेव आवरादे यांनी पांडुरंग धोंगडे व त्यांच्या पत्नी सुभद्राताई धोंगडे आणि शिवाजी भातमुडे व त्यांच्या पत्नी प्रिया भातमुडे यांचा यथोचित सत्कार केला. या कार्यक्रमासाठी भोसगा येथील सरपंच व्यंकटकांत कांगे, उपसरपंच सुभाष बिराजदार, सोसायटीच्या चेअरमन तसेच सेवानिवृत्त सैनिकही आणि काही गावातील प्रतिष्ठित नागरिक हजर होते. त्यांचाही यावेळी शाळेच्या वतीनं सत्कार करण्यात आला. तसेच संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती पार्वती आवरादे यांच्या कन्या डॉक्टर श्वेता आवरादे या पण यावेळी कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिल्या होत्या. त्यांचाही सत्कार शाळेच्या वतीनं आणि 10वीच्या वर्गातून पहिली आलेली विद्यार्थिनी कुमारी वैष्णवी श्याम केकडे हिच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांमध्ये गुणात्मक स्पर्धा असावी म्हणून शाळेतर्फे संस्थेतर्फे प्रत्येक वर्षी वर्गातून पहिला दुसरा तिसरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना रोख स्वरूपात पारितोषिक दिले जाते. तर मान्यवरांच्या हस्ते या गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कारही करण्यात आला. यामध्ये 10वीतून पहिला आलेले विद्यार्थी अक्षय मोहन शिंदे, दुसरा विद्यार्थी कुमारी वैष्णवी श्याम केकडे, तर तिसरा विद्यार्थी कुमारी श्रुती संभाजी सोमवंशी यांना हा मान मिळाला. त्यांना 501 रुपये रोख सन्मान चिन्ह, शाल आणि फेटा मानून त्यांचा सत्कार करण्यात आला. तर 5वी ते 9वीच्या वर्गातून पहिला दुसरा तिसरा क्रमांकानं उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांनाही 251 रुपयाचं रोख पारितोषिक देऊन आणि पुष्पहार घालून त्यांचाही सत्कार करण्यात आला. या अत्यंत उत्साहात पार पडलेल्या कार्यक्रमामध्ये काही विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनावर उत्कृष्ट असे भाषणे केली. त्यानंतर संस्थेचे सचिव महादेव आवरादे सर यांनी स्वातंत्र्य म्हणजे नेमकं काय असतं या विषयावर विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. तसेच ज्या विद्यार्थ्यांना पारितोषिक मिळालेलं नाही त्या विद्यार्थ्यांनी जिद्दीने अभ्यास करून पुढच्या वर्षी बक्षिसास पात्र ठरावे असे आवाहनही केले. पाहूया महादेव आवरादे सर यांनी व्यक्त केलेले विचार. तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर अशा घडामोडी नवीन नवीन बातम्या आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. मित्र, या देशाला मिळालेलं स्वातंत्र्य हे असं नाही मिळालेलं. या ठिकाणी बाजूला बसलेले आमचे या देशासाठी बलिदान देणारे असे अनेक क्रांतिकारक होते. त्या क्रांतिकारकांच्या रक्तानं, इंग्रजांच्या गोळ्यानं आणि बाजूला बसलेल्या सैनिकांच्या रक्षणानं आपला हा देश स्वतंत्र झालेला आहे. सलाम या सर्व माझ्या देशातील सर्व सैनिक, आजी आणि माजी सैनिकांना. मित्र, शिक्षण आणि रक्षण या दोन गोष्टी एकाच नाण्याच्या बाजू असतात. जसं शिक्षक हा शिक्षणाचं काम करतो तसं सैनिक हे आपल्या देशाचं रक्षणाचं काम करतो. म्हणून या दोन माणसाबद्दल प्रत्येक नागरिकांच्या मनामध्ये आदराचं स्थान असावं. माझ्याही मनामध्ये आदराचं स्थान आहे. वेळात वेळ काढून दोन्ही माजी सैनिकांनी गेल्या 2 वर्षापासून पाहतोय की ते न बोलवता आपल्या देशासाठी तर काम केलेलंच आहे, पण उर्वरित काम आता समाजासाठी करावं, विद्यार्थ्यांचं कोड कौतुक करावं म्हणून ते उपस्थित राहतात. त्यांच्याबद्दल मी ऋण व्यक्त करतो. अशीच उपस्थिती आपली राहावी. मित्रहो, या देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी पूर्वजांनी रक्त सांडलेलं आहे. त्याची जाण तुम्ही आमच्या मनामध्ये ठेवलं पाहिजे. दररोज आपण राष्ट्रगीत म्हणतो, प्रतिज्ञा म्हणत असतो. त्याच्या पाठीमागचा एकच उद्देश असतो की विद्यार्थ्याच्या मनामध्ये आपल्या राष्ट्राविषयी प्रेम निर्माण व्हावं लागतं, आदर निर्माण व्हावं लागतं आणि ते नेहमी स्मरणामध्ये राहावं लागतं. म्हणून दररोज आपण सकाळी 10 वाजता बरोबर राष्ट्रगीत आणि प्रतिज्ञा आणि संविधान आपण म्हणत असतो. 47ला देश स्वतंत्र झाला,
पण 26 जानेवारी 1950ला आपल्या देशाची राजघटना अस्तित्वात आली आणि तेव्हापासून आपला देश भारतीय राजघटनेच्या माध्यमातून आज जगामध्ये मोठ्या उत्साहानं म्हणजेच जागतिक महासत्ता होण्याच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे. त्यासाठी हे मार्गक्रमण करत असताना केवळ मंत्रिमंडळ आणि आमदार उपयोगाचे नाहीत, तर त्यासाठी आमचा जाणता राजा हा शेतकरी सर्वात महत्वाचा असतो. कारण ज्या शेतकऱ्यानं शेतामध्ये धान्य पिकवल्याशिवाय तुमच्या आणि आमच्यासारखे कितीही नोकर असले तरी त्यांना ते उपयोगाचं नाहीये. कारण त्या जाणत्या राजानं शेतामध्ये काबाड कष्ट केल्यानंतरच मग पुढल्या गोष्टी त्यावर होत असतात. त्यासाठी मी शेतकऱ्यांचा सुद्धा मनपूर्वक आभार करतो. या ठिकाणी उपस्थित आहेत सर्व शेतकरी बांधवांची अवस्था अशी झालेली आहे. आम्ही पाहतोय की सरकार येतं, मोठमोठे आश्वासनं देतं, आता निवडणुका येतील, पुन्हा सांगतात, जनतेला म्हणतात की मतदार राजा म्हणतात, आणि ज्यावेळेस निवडून जातात त्यावेळेस ते स्वतः राजा होतात आणि आम्हाला पूर्वीसारखी प्रजा करतात आणि भूलतापांना बळी देऊन आमच्याकडून मतं घेत असतात. पण शेतकऱ्यांच्या भावाला हमी भाव देत नाहीत. ही जाण आवर्जून आपण तुम्ही आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. शेतकरी जगला तर देश जगतो, शेतकऱ्यांना न्याय मिळाला तर देश जगामध्ये पुढे जाईल, हे असं मला वाटतं. म्हणून शेतकऱ्यांचं मी स्वागत करतो. मित्र हो, त्यानंतर आपण पुढे वळूया की ज्या विद्यार्थ्यांचा आपण आता सत्कार केलो, तो सत्कार गेल्या 4 वर्षापासून मी सुरू केलेला आहे. कारण त्या विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावं, बाकीच्या विद्यार्थ्यांनी त्याचा आदर्श घ्यावा, आपणही वर्गामध्ये पहिला दुसरा यावं आणि बक्षिसांचा मानकरी व्हावं आणि आपण चांगलं करिअर घडावं, हा त्या पाठीमागचा उद्देश असतो. ज्यावेळेस माझे आई वडील सुद्धा शेतकरीच होते, ज्यावेळेस मी तुमच्यासारखा असाच रांगेमध्ये बसायचं, कधी शाळा उडवले तर माझे वडील भाऊ असे मारायचे मित्र हो, असे मारायचे की पुन्हा कधी शाळा बुडवायचं नाही. म्हणून त्यांच्या प्रेरणेनं आज मी तुमच्या समोर उभा आहे. कारण त्याने मला जर शिक्षा दिली नसती, आईनं जर सांभाळ केला नसता, तर मित्र तुम्ही आणि आम्ही सर्वजण इथं आलोच नसतो. म्हणून सर्व विद्यार्थ्यांना लक्षात ठेवायचं असतं की आपले आई वडील, माता पिता हे गुरु आणि परब्रह्मासारखे असतात, त्यांना जपलं पाहिजे. तुमच्यासाठी आपले आई वडील शेतामध्ये रानामध्ये कुठेही काबाड कष्ट करत असतात, त्यांच्या कष्टाची जाण ठेवली पाहिजे आणि ती जाण आणि ती प्रेरणा आपल्या मनामध्ये ठेवून सर्व विद्यार्थ्यांनी अभ्यास केला पाहिजे. कारण तुमचा अभिमान तुम्हाला पाहिल्यानंतर आई वडिलांना आनंद वाटत असतो. माझा मुलगा आता 10वीला आहे, 9वीला आहे, 5वीला आहे. कारण तुम्ही त्यांच्या म्हातारपणाचे आधारवड आहात, तुम्ही त्यांचे आदर्श आहात, त्याचबरोबर देशाचे तुम्ही भावी नागरिक आहात. ही जाण ठेवायची आणि विद्यार्थ्यांना काय करायचं, अभ्यास करायचं. आणि अभ्यास करत असताना ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला अडचणी येत असतात त्या त्या ठिकाणी संस्थेशी, मुख्याध्यापकाशी आणि शिक्षकाशी संपर्क साधायचा आणि त्यावर लक्ष ठेवायचं काम आहे इथे बसलेल्या पालकांचं. आपला विद्यार्थी शाळेमध्ये जातोय, शाळेमध्ये काय शिकतोय, शिक्षक त्याला शिकवतोय का नाही, शिकवलेलं त्याला समजतंय का नाही, यासाठी दर आठवड्याला पालकांनी स्वतः येऊन मुख्याध्यापकाची भेट घ्यायची, त्यांच्या कानावरती घालायची. आणि अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांनी शिकलं पाहिजे, प्रवाहात आलं पाहिजे मित्र हो. कारण जग हे स्पर्धेचं आहे, त्या स्पर्धेत टिकायचं असेल तर आपण खूप अभ्यास केला पाहिजे आणि मगच आपण जगामध्ये टिकू शकतो, अन्यथा टिकू शकत नाही मित्र हो. फक्त शिकलंच पाहिजे नवा. तर परवा ज्या ऑलिम्पिकच्या स्पर्धा झाल्या, त्या ऑलिम्पिकच्या स्पर्धेमध्ये आपल्या देशाला 3च पदक मिळालेले आहेत. आपण वरून जर पदक तालिका जर पाहिलं गेलो तर चीन, ऑस्ट्रेलिया आणि जपान ही जगामध्ये सर्वात पुढे गेलेले आहेत. त्यासाठी आपण अभ्यासाबरोबर खेळाकडे सुद्धा आपल्याला प्रावीण्य दिलं पाहिजे. आपल्याकडे जे उपलब्ध आहेत, 100 मीटरमध्ये धावण्यामध्ये बघा, जंगलामध्ये एक धावणारा हुसेन बोल्ट होता, तो जगामध्ये सर्वश्रेष्ठ पळाला झाला. जगामध्ये त्याचा रेकॉर्ड आज जगामध्ये कुणीच मोडू शकल नाही. अनवाणी पायानं धावायचा प्रयत्न करायचा आणि जगाचा तो सर्वात मोठा हुसेन बोल्ट हा ऑलिम्पिक मध्ये गेल्या 3 टर्म मध्ये तो 100 मीटर मध्ये पहिल्याच येत होता. किमान आपल्याला त्या 100 मीटर मध्ये, 200 मीटर मध्ये आपण गावाकडले पोरं आहोत, आपल्याला प्रेरणा मिळाली पाहिजे. आपल्या शाळेला ग्राउंड आहे, शिक्षक आहेत, त्यांच्या प्रेरणा आपण वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धेमध्ये भाग घ्यावा. त्याचबरोबर स्पर्धा परीक्षा असतात, स्कॉलरशिप असते, नवोदय असते, या परीक्षामध्ये सुद्धा आपण भाग घ्यायचं, मार्गदर्शन करायचं आणि अभ्यास करायचा आणि पुढे जाण्यासाठी आपण प्रयत्न करायचा आहे मित्र. अशा पद्धतीनं सर्व विद्यार्थ्यांचे मी आभार मानतो. आणि या ठिकाणी जे सन्माननीय सत्कार मूर्ती आहेत, माझे साडू आहेत ते पांडुरंग दादा धोंगडे साहेब, आज ही सध्या ते चेअरमन आहेत. तिथलं ध्वजावंदन बँकेचं सोडून आपल्या विनंतीला मान देऊन त्या ठिकाणी आले, त्यांचं मी मनपूर्वक आभार आमच्या संस्थेमार्फत आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर आमचे सहकारी मित्र हो शिवाजीराव भातमुडे सर, हे आम्ही दोघं एकाच वेळेस 1987-88 दरम्यान खरोसा येथे नवभारत विद्यालयामध्ये आम्ही नोकरीला लागलो. सरांच्या एका खोलीमध्ये राहायचं,
दोघं हातानं स्वयंपाक करायचं, अगदी मजेमध्ये जीवन जगायचं. मी सध्या कार्यरत आहे. माझ्या आणखीन 2.5 ते 3 वर्ष सेवा त्यांच्या गावामध्ये आहेत. ही सेवा करत असताना माझ्या मेहुण्याची संस्था आहे आणि मी कधी बी यावं कधी बी जावं असं तर त्याने केले असते तर कितीही झालं असतं. पण एक आदर्श शिक्षक आहेत. आदर्श शिक्षक त्यांच्या पाठीमागे घेण्यासाठी जिल्हा परिषद पासून महाराष्ट्र स्टेटपर्यंत त्यांचा पाठलाग केला, पण कधीही आदर्श शिक्षक ते स्वीकारले नाहीत आणि आदर्श झाले नाहीत. ते विद्यार्थ्यांच्या मनामध्ये, पालकांच्या मनामध्ये, संस्थेच्या मनामध्ये ते नेहमी आदर्श राहिले आणि ती आदर्श व्यक्ती आहे म्हणून मी त्यांना सत्कारांना इथं बोलवलं आहे. कारण सत्कार करत असताना, इथं बोलवत असताना त्या व्यक्तीकडून काहीतरी आपण गुण घ्यावा लागतो, म्हणून अशा लोकांनाच आम्ही इथं बोलत असतो आणि त्याची प्रेरणा ही आमचे शिक्षक बंधू आणि विद्यार्थ्यांनी घ्यायची असते. त्यांचंही मनपूर्वक मी आभार व्यक्त करतो. माझ्या वाणीला मी विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.